बॅटरी माझ्याकडे द्यावा. ते काढून घे. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराजे आदिवासी. आज पुन्हा आम्ही चितपेटा श्री क्षेत्र वीरभद्र साकूर येथे आमचे मित्र सुभाष शेठ खेमनर यांनी कॉल केला. तर घरमालक बाळासाहेब खेमनर यांच्या घरात खूप मोठा असा साप आहे, तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. बाळासाहेब खेमनर यांचं खूप खूप अभिनंदन, कारण ते एका मुख्य जीवाला जीवनदान देत आहे. तुम्ही पण असे साप दिसले, वन्यजीव दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा. ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही मुख्य जीवाचा जीव असेल. तर सरांचे खूप खूप अभिनंदन. हे काढून घ्या काढू. हे काढून घ्या, एवढं घ्या काढू. शेगडी जोडे हे सगळं घेऊ म्हणजे काढलं ना, काढणार नाही दुसरं काय. हे जोडे नाही का? गॅस काढून घेतो. दरे ते दरे डबे द्या खाली. डबे डबे द्या डबे. खालून जा. काय आता ते इथून हाणावं लागेल. इथं फडकत येते का? ते फडकान हा, तिथे गोळा घालून म्हणजे इकडं नाही. हा ही बारीक थोडं मोठं द्या. आता इकडूनच असं हा पारवरती बोलले काय गॅस घ्यायचं. ती शेगडी फक्त खाली ठेव. खराब नाही व्हायचं. तिकडं निघायचं नाही ना, ते इकडं नाही लक्ष ठेवावं लागतं. मी ते कापड लावणार नाही तेरा नाही काय नाही जागा. ते मोबाईल तुम्ही धरते दीदीला जमा काय तुमचं. लक्ष ठेवावं. इकडे लावून ठेव द्या. त्या बाबी नाही ना त्या भीतीला बाहेर काय माहिती आहे का? बाहेरून नाही, इट आहे ना नेमका. इथे मामा तिकडे लक्ष ठेव. शेट बाहेरून या. बाहेर कोण तुम्ही बाहेर जाता मग. बाहेर म्हणून जाऊ. हां हा तिथं ते गेले ना, तिथे लक्ष द्या. तिकडून नाही पण इकडून पॅक असला तर मग नाही तिथंच असलं.
तिकडून पॅक आहे बरं का. पेटली. हां पॅक असेल तर इकडेच फोड. मग इकडंच असणार आहे बरं का, तिथून इकडं. इकडूनच फोडा मग नाही का? हां इकडूनच फोडू. ते पोळा नका काढत थोडं का ते पडत नाही का जाणार थोडंसं. बरं का, ते फडक्यापाशीच फोडा नाही तर मग त्याला इजा नाही झाली पाहिजे ना. हात नका घालू वय. तर ते डोकं नेमकं करून काढ. तिथंच मग ही ह्या बाजूने का हां. हात ते घाल. छोटं फडकं होतं ते काय कुठं ठेवलं हे धरा ना वस्तू. काय हात नका घाल बाई. वर तर काही जागा नाही बाई. हां आहे का. पीठ तर काय दिसतं ना. मला तर लक्ष होतं मारते पण. पुढं पीठ तर काय दिसतं ना. कुठं इकडं होतं. थोडं फोडा ना. जे आहे ते आहे पण मग ते निसटलं काय खाली. पण लक्षच होतं पाहिजे बसूनच राहिलं म्हणून काढायचं मागं घ्यायचं म्हणून काढायचं. हे थोडासा आहे पत्रा फोडला. हां ते झालं. मग मी नेमकं डोकं इकडून काढत होतं काही इकडून डोकं इकडे काढायचं. वरतून ना. हां ते काय बे आहे. हा. हां बे आहे ना नाही का. आहे ते छोटं आहे ना. काय सात. आहे ना. मग दिसतात तुम्हाला हा. लय मोठा आहे ना. आहे. हां पण ते सर आता काय बरं. वर सरलं का जागा आहे का वर. हा. हां वर जागा आहे का. हां वर जागा आहे का. येऊ धरला माहिती. काय नाही का दा मी काम केलं. जाऊ देत नाही का काय केलं नाही? एवढी मोठी. तर धन्यवाद मित्रांनो. जय शिवराज. आमचे मित्र सुभाष शेठ खेमनर यांचं खूप खूप अभिनंदन. तसेच घरमालक बाळासाहेब खेमनर तथा जिल्हा परिषद सदस्य यांचंही खूप अभिनंदन. कारण त्यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप अशी मदत झाली. त्यांचं खूप असं अभिनंदन आभार. तुम्ही पण असे साप दिसले वन्यजीव दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण वन्यजीव वाचले तर जंगल झाडे वाचतील आणि झाडे वाचली तर आपल्याला पाऊस पाणी भरपूर पडेल आणि आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन भेटेल. तर झाडे लावा, झाडे जगवा आणि आपल्या दारातली
लक्ष्मी गोमातेचं रक्षण करा, सेवा करा. तर धन्यवाद. जय शिवराय, जय देव. चला बरं आपल्या गाडीत होते मग ऐक नाही काय मम्मी इकडे पाणी दे. तर मित्रांनो हा बिनविषारी साप आहे. तरी पण असं खाली पाबर मागते हा बिनविषारी साप आहे. पण तरी चुकून जर असा पाणी घे झाला, तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा. कारण पुढच्या ह्याच्यात अरे पुढच्या त्याला एकच पर्याय असतो, तो फक्त दवाखाना. पुढे ड्रायव्हर असं साईड तंत्रमंत्र किंवा झापाल्याच्या खांद्यात करू नका. कारण लवकरात लवकर रुग्णाला उपचार घेतले पाहिजे. आणि तंत्रमंत्र ही अंधश्रद्धा आहे, त्याला एकच उपाय असतो, नाही सापडला. तर पाहू शकता हा शेतकऱ्यासाठी खूप असतो. उंदीर आणि उंदराच्या यांनी घराच्या शेजारी येतो. तर आपल्या आता रंग बदलावला, काळा झालाय. महत्वाचे आहे, जेणेकरून असे साप घराच्या जवळ येणार नाही. सकाळी पिवळा रंग होता, खालची बाजू पिवळी आहे. वरून काळा आहे. त्या दिवशी हेच होतं काय मग वरून काळा. येस असेल. हा येच आहे. ओ या लवकर. हॅलो लवकर या लवकर. याचा पॅक करून द्या. हॅलो काय होतं कट करून लावा. ओ कट करून लावा. लवकर या लवकर. ते उंदीर, हे पक्षी, बेडूक या तेव्हा जाऊ निघला ना बरं का, जाऊ निघला ना बाबा. ते झाड आहे का, झाड पाहुणे त्या झाडातून हल्ला. इथं बसला करा टक्कर मारला. कोणी मारलं? फोटो काढू घे. त्याला आवाज वगैरे नाही राहत, कान नाही ना राहत. का नाही राहते घ्यायला. पायाचा आवाज करा बरं, खाडा बरं. ते असा हलणारी जी वस्तू आहे ना, त्याला हे करतो. आता बाहेर निघणारच नाही ना. बाहेर निघल ना. आवाज काय जबर येतो. मित्रांनो त्याची दात असे काय करतो वरूनच राहतं. विष कुठं राहतं? ह्याच दातात हो जवळ नका येऊ. कंचा एकूण इथं काडी पाशे दिसतोय पा. दोन एक अयो तेव्हा इस ते दिसते. पुढे सोडलं. हा पुढे गेलं. त्या वांगावर काय शकला गेलं काच. नाही लगेच येते. दुसऱ्या आता तापात पुढे सोडलं. हे काय अंगा उडालं यांच्या. ते जर तोंडात गेलं तरी म्हणा. नाही ज्यावेळेस रक्तात मिक्स होतं ना एक रक्त सप्लाय नसलो किती सण येते. लगेच सेकंदात जर समजा असं सटला. मित्रांनो असे साप दिसले तर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. आणि साप हा पर्यावरणातनं महत्त्वाचा घटक आहे, म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण साप जर मारले तर त्याच्या विषापासूनच दवा बनतो. आपल्याला ज्यावेळेस सर्पदंश होतो ना, त्यासाठी याच्या विषापासूनच प्रतिविष तयार केले जाते आणि त्याचा उपयोग होतो. म्हणून वन्यजीव दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा. आणि वन्यजीव वाचले तरच आपण वाचू, कारण
वन्यजीवांमुळंच जंगल झाडे अशी मोठमोठी झाडे वाचतील. कारण वन्यजीव नसले तर माणसं झाडं मोठमोठी झाडे तोडायची घाबरणार. म्हणून वन्यजीव वाचवा. तर आमचे मित्र किशोर शेठ तसेच सुभाष शेठ खूप खूप यांचं अभिनंदन. कारण त्यांच्या घरापाशी पण एक साप निघाला होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण तो काय सापडला नाही. असे साप दिसले किंवा वन्यजीव घराजवळ दिसले तर त्यांना वाचवा. तर जय शिवराय, जय आदिवासी. कोणती जाते याला मराठीत नाग म्हणून